तेव्हा एकीकडे हे सगळे इराणी नागरिक आहेत ते रस्त्यावर उतरलेले होते। दरम्यान जो आपला सर्वोच्च नेता गेलेला आहे अली खामेनी यांच्यानंतर आता जी धुरा आहे ती अराफींच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे। अलीरेजा अराफी यांच्याकडे आता तात्पुरत्या स्वरूपात अंतरिम नेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते अंतरिम नेतृत्व परिषदेच्या कायदेतज्ञ सदस्य म्हणून काम पाहणार आहेत। अंतरिम परिषदेमध्ये अध्यक्ष मसूद पेजेशकियान, मुख्य न्यायाधीश गुलाम होसेन मोहसेनी एजेई आणि पालक परिषदेतील एका धर्मगुरूचा समावेश आहे। त्यामुळे अराफी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। जोवर खामेनींचा उत्तराधिकारी निवडला जात नाही तोवर अराफींवर ही जबाबदारी असेल। खामेनींच्या उत्तराधिकाऱ्याच्या स्पर्धेत मुलगा मोजतबा खामेनी आणि इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक रुबुल्लाह खामेनींचा नातू हसन खामेनींची नावं ही आघाडीवर आहेत। याशिवाय काही मौलवींच्या नावाची देखील चर्चा सध्या सुरू आहे। दरम्यान एकीकडे खामेनींचा उत्तराधिकारी कोण याची सगळी चर्चा सुरू झालेली असताना आता मात्र या जो हल्ला झालेला आहे यामध्ये प्रमुख नेते जे आहेत ते ठार झालेले आहेत। याशिवाय जे नेते ठार झालेले आहेत त्यांची देखील नावं प्रामुख्याने समोर येत आहेत। तर याशिवाय अनेकांच्या खांद्यावर देखील महत्त्वाची धुरा ही दिली जाऊ शकते असं देखील बोललं जाते। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेत की सध्याची इराणमधील सर्वोच्च नेतृत्व संपलेलं आहे, ज्यामध्ये अब्दुल रहीम मौसवी आर्मी चीफ मेजर जनरल यांचं देखील नाव यामध्ये प्रामुख्याने समोर येत आहे। विविध जे प्रमुख अधिकारी होते जे इराणची धुरा सांभाळत होते त्यामधलं आणखी एक नाव म्हणजे मोहम्मद पाकपूर, कमांडर इन चीफ आणि IRGCचे ते प्रमुख हे मानले जात होते। पुढचं नाव देखील आपण पाहूयात। अजीज नसीरजादेह संरक्षण मंत्री म्हणून ते इराणमध्ये कार्यरत होते, त्यांचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। याशिवाय अली शमखानी खामेनींचा सल्लागार म्हणून हा व्यक्ती काम करत होता, या अधिकाराचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर पुढचं नाव देखील आहे मोहम्मद शिराजी, स्ट्रॅटेजिस्ट म्हणून हे काम करत होते। तर सालेह अजदी अधिकारी गुप्तहेर विभागाचे ते होते, यांचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर होसेन जबल अमेलियन जे माजी अध्यक्ष होते SBNDचे, हे देखील इराणचं एक सर्वोच्च नेतृत्व होतं, ज्यामध्ये रेजा मोजाफरी निया मुख्य स्ट्रॅटेजिस्ट आणि अणु कार्यक्रम यासाठी त्यांचा जो कारभार होता, जे काम सुरू होतं, त्यांचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान आत्ताच एक महत्त्वाची माहिती हाती येते, ती म्हणजे इराणमध्ये आता पुन्हा एकदा शाळेवर हल्ला करण्यात आलेला आहे आणि या शाळेच्या हल्ल्यामध्ये जवळपास 140हून अधिक विद्यार्थी जे आहेत ते मृत्यू झालेले आहेत अशी देखील माहिती समोर आलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।